ठीक आहे, लक्ष द्या इकडं. बघा आपला पुढला टॉपिक कोणता आहे? आम्ल आम्लारी ओळख. आता आम्ल आम्लारी ओळख जर आपण विचारात घेतलं तर लक्षात ठेवायचं, आपण घरामध्ये वेगवेगळे पदार्थ काय करतो? खातो. आता ते वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या चवीचे असतात. काही कसे आपल्याला बघायला मिळतात? गोड चवीचे, काही कडू चवीचे, काही आंबट चवीचे, काही कसे असतात? खारट चवीचे. असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे चवीचे आपल्याला पदार्थ बघायला मिळतात. काय गरज नाही ते झाकून ठेवा. तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपल्याला बघायला मिळतात. मग आता बघा, हे जे पदार्थ आहेत वेगवेगळी चव असते. ती चव त्यामध्ये असणाऱ्या एखाद्या घटकामुळे असते. मग आता त्यामध्ये असणारा घटक जो असतो तो काय असू शकतो? तर आपल्याला लक्षात ठेवायचं की काही पदार्थ असतात ते आपल्याला आम्ल म्हणून काम करतात, तर काही पदार्थ असतात ते आम्लारी म्हणून काम करतात. मग आपल्याला लक्षात ठेवायचं, खाद्यपदार्थामध्ये जे आम्ल असतात बघा, खाद्य पदार्थात असणाऱ्या आम्लांना नैसर्गिक आम्ल म्हणतात. नैसर्गिक आम्ले म्हणतात किंवा आम्ल म्हणतात. ठीक आहे, नैसर्गिक आम्ल म्हणतात. बघा, खाद्यपदार्थामध्ये जी आपल्याला आम्ल मिळतात ती सगळी कसली असतात? नैसर्गिक आम्ल असतात. त्यानंतर महत्वाचा मुद्दा काय असतो? नैसर्गिक आम्ले सौम्य असतात. म्हणजे त्याच्यामुळे जास्त हानी होत नाही, ते हानिकारक नसतात. तीव्र आम्ल मात्र, आता उदाहरणार्थ बघा, आपल्याला सल्फ्युरिक आम्ल त्याला H2SO4 म्हणतात, सल्फ्युरिक आम्ल. त्याच्यानंतर आपल्याला दुसरं येतं हायड्रोक्लोरिक आम्ल, त्याला HCl म्हणतात, HCl. त्यानंतर नायट्रिक आम्ल एक येतं, नायट्रिक आम्ल, त्याला HNO3 म्हणतात. काय म्हटलं जातं? HNO3. बघा, ही जी आम्ल आहेत ही आम्ल कशी असतात? तीव्र आम्ल आहेत. आणि यांना खनिज आम्ल म्हणतात. काय म्हटलं जातं? खनिज आम्ल. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. काय विचारलं जातं? खनिज आम्ल कोणती? तर खनिज आम्ल कोणती आहेत आपली? सल्फ्युरिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ल, नायट्रिक आम्ल. आता तुम्हाला देत असताना असंच देतील असं नाही, तर काय देतील माहितीये का? खालील पैकी म्हणजे प्रश्न विचारताना म्हणतील, खालील पैकी कोणती आम्ल खनिज आम्ल नाही, खालीलपैकी कोणतं आम्ल खनिज आम्ल नाही. आणि पर्याय देत असताना कसे देतील? नावं देणार नाहीत. काय देणार माहितीये का? H2SO4, HCl आणि HNO3 आणि दुसरं काहीतरी वेगळं देतील. तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की H2SO4 म्हणजे काय? सल्फ्युरिक आम्ल. HNO3 म्हणजे काय? नायट्रिक आम्ल. HCl म्हणजे काय? तर हायड्रोक्लोरिक आम्ल. हे तुम्हाला जर माहित असेल तर ते उत्तर तुमचं बरोबर येऊ शकेल. लक्षात ठेवायचं. म्हणजे ही 3 सोडून उरलेली असणार आहेत ती कसली नसणार आहेत? खनिज आम्ल नाहीत. ठीक आहे, मग खनिज आम्लाने वेगवेगळे असतील आपल्याला, परंतु आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे? या पद्धतीचे गोष्टी डोक्यात ठेवायच्या आहेत. आता ही कशी असतात रे? खनिज आम्ल असतात ती कशी असतात? हानिकारक आहेत. कसे आहेत? हानिकारक आहेत. आता हानिकारक म्हटल्यानंतर काय? तर लक्षात ठेवायचं, यांच्यामुळं आपल्याला इजा होते. आपण पिक्चर मध्ये वगैरे बघतो, ऍसिड तोंडावर फेकून मारलेलं वगैरे, ते जळतं, तो भाग काय होतो? जळतो. म्हणजे लक्षात ठेवायचं ती हानिकारक आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर बघा, याच्यामध्ये आपल्याला त्याला सहन आम्ल पण म्हणतो आपण. कसली आम्ल? ही विरळ असतात त्यावेळी जराशी बऱ्यापैकी असतात, परंतु सहन असतात त्यावेळी मात्र डेंजरस असतात, पूर्णपणे हानिकारक आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर बघा, काही जर आपण बघितलं तर काही पदार्थ जे असतात, काही पदार्थ खारट
किंवा आपण त्यांना काय म्हणतो तुरट किंवा कडवट स्वरूपाचे असतात. तुरट किंवा कडवट स्वरूपाची किंवा चवीची म्हणतो आपण त्यांना. ठीक आहे, चवीची चवीचे असतात. काही पदार्थ कसे असतात, तुरट किंवा कडवट चवीचे असतात. आता बघा, तुरट किंवा कडवट चवीचे आपल्याला जे पदार्थ बघायला मिळतात ते स्पर्शाला बुळबुळीत असतात. स्पर्श कसा असतो त्यांचा, स्पर्श हा कसा असतो, बुळबुळीत असतो. उदाहरणार्थ आपल्याला बुळबुळीत एखादा स्पर्श असणारा पदार्थ घरामध्ये, बुळबुळीत स्पर्श असणारा पदार्थ असं हातात घेतलं की सटकतंय, असं साबण. कसा बघायला मिळतो आपल्याला, हातात घेतल्यानंतर सटकून जातो. लक्षात ठेवायचं, बुळबुळीत स्पर्श आहे त्याचा. कसा आहे, एकदम असा बुळबुळीत असा स्पर्श येतो. जसं बघा, मासा कधी हातात घेतलाय का, त्याला पण आपल्याला बुळबुळीत स्पर्श बघायला मिळतो. तर लक्षात ठेवायचं, असे जे स्पर्श येतात ते स्पर्श कसे असतात, बुळबुळीत असतात त्या पदार्थांचे. तर असे पदार्थ कोणते येतात, तर चुन्याची निवळी. चुन्याची निवळी, चुन्यापासून बनलेली असते निवळी. आता ही चुन्याची निवळी जी असते तिलाच आपण म्हणतो काय बघा, CaOH ट्वाइस. काय म्हणलं जातं, मी आता इथं Ca म्हणजेच काय, कॅल्शियम, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. काय म्हणलं जातं, या OH म्हणजे काय म्हणतात, हायड्रॉक्साईड. ठीक आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर बघा, खाण्याचा सोडा. खाण्याचा सोडा, आता तुम्ही म्हणाले ह्याचा बुळबुळीत कसा काय स्पर्श असतो, तर बघा त्याला जरासं पाणी लावून बघा, तुम्हाला लक्षात येईल की बाबा हे बुळबुळीत आहे. खाण्याचा सोडा हा कसा दाखवतात बघा, NaHCO3. कसं असतं, सोडियम बायकार्बोनेट म्हणतात त्याला. इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं, सोडियम बायकार्बोनेट. लक्ष द्या, फक्त ऐका, सोडियम बायकार्बोनेट म्हणतात. त्याचं नाव काय रे, NaHCO3 असं नाव बघायला मिळतं. खाण्याचा सोडा तसं धुण्याचा सोडा पण असतो. धुण्याचा सोडा म्हणजे निरमा, धुण्याचा सोडा. आता धुण्याच्या सोड्याचं सुद्धा काय येतं, Na2CO3. त्याचं काय येतंय बघा, Na2CO3. मला सांगा, खाण्याच्या सोड्याचं काय येतंय, NaHCO3. आणि धुण्याच्या सोड्याचं काय येतंय, Na2CO3. आणि त्याला सोडियम कार्बोनेट म्हणतात. काय म्हणायचं, सोडियम कार्बोनेट असं म्हणतात. बघा काय काय आपण बघितलं, तर काही पदार्थ कसे असतात रे, तुरट असतात चवीला, कडवट असतात चवीला. त्यांचा स्पर्श कसा असतो, बुळबुटीत असतो. त्यांचा स्पर्श कसा बघायला मिळतो आपल्याला, बुळबुटीत बघायला मिळतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर त्याच्यामध्ये उदाहरण आपण कोणतं सांगितलं, चुन्याची निवळी, खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा म्हणजे साबण वगैरे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या मिळतात त्या स्पर्शाला कशा आहेत बघा, बुळबुटीत असतात. धुण्याच्या सोड्याला काय म्हणायचं रे, NaHCO3. बरोबर आहे, धुण्याच्या सोड्याला Na2CO3 सोडियम कार्बोनेट म्हणायचं. आणि खाण्याच्या सोड्याला काय म्हणायचं, NaHCO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट म्हणायचं. काय म्हणायचं, सोडियम बायकार्बोनेट. आता बघा, इथं आपण दोन प्रकारचे पदार्थ सांगितले. एक म्हणजे काय सांगितलं, आता हे जे पदार्थ आहेत ना, तुरट वगैरे जे असतात, हे तुरट असणारे पदार्थ असतात ना, त्यांना आम्लारी म्हणतात. काय म्हटलं जातं, आम्लारी. बघा, आपल्याला आम्ल आणि आम्लारी काय असतात हे पहिल्यांदा आपण विचारात घेतलं. आता तुम्ही जर हे बघितलं, कुठले जे जास्तीत जास्त आम्ल असतात, ती आम्ल ना, आम्ल ही आंबट असतात. कशी असतात, आंबट. म्हणजे उदाहरणार्थ बघा, तुम्ही काय करता, लिंबू रस, लिंबूचा रस जर बघितला तर तो आंबट लागतो. म्हणजे ते काय रे, लिंबूचा रस आहे तो आम्ल आहे. लक्षात ठेवायचं, काय आहे, आम्ल आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर जे आंबट चवीला असतात ते आपण काय म्हणतो, जास्तीत जास्त आम्ल येतात. आम्लारी नव्हे, आम्ल येतात. तर लक्षात ठेवायचं. आणि कोण आपलं बघायला मिळेल सांगा, दही आंबट लागतं, बरोबर आहे.
त्याच्यामध्ये कोण असतं? आम्ल असतं. त्याच्यामध्ये काय असतं? आम्ल असतं. तर ही जी आपल्याला बघायला मिळतात, दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल वगैरे असे आपल्याला वेगवेगळे आम्ल बघायला मिळतात. तर ते आपल्याला पुढे बघायचे आहेत. तर पहिल्यांदा ही गोष्ट डोक्यात आली का बघा. काय असतं आपल्याकडं? पदार्थ असतात. काही पदार्थ आपण जर विचारात घेतले तर त्याच्यामध्ये आपल्याला चव वेगवेगळ्या येतात आणि त्या चवीनुसार आपण काय म्हणू शकतो? कोण आम्ल आहे, कोण आम्लारी आहे हे पण ठरवू शकतो. हे आपल्याला तर लक्षणं बघायचीच आहेत. परंतु याच्यामध्ये आपल्याला पहिली गोष्ट काय मिळालं? काही असतात ती नैसर्गिक आम्ल, जी खाद्यपदार्थामध्ये जी मिळतात त्यांना काय म्हणायचं? नैसर्गिक आम्ल. त्याच्यानंतर सल्फ्युरिक आम्ल. सल्फ्युरिक आम्लाचं हे काय रे? रेणुसूत्र काय आहे? सल्फ्युरिक आम्लाचं रेणुसूत्र काय आहे? H2SO4. त्यानंतर हायड्रोक्लोरिक आम्लाचं काय आहे? HCl. आणि नायट्रिक आम्लाचं काय आहे? HNO3. काय तर HNO3. आणि त्यामध्ये आपल्याला बघा ही जी आम्ल मिळतात ही खनिज आम्ल म्हणतात. यांना काय म्हणलं जातं? खनिज आम्ल. ही विरळ असतात ना त्यावेळी काय एवढे जास्त अपायकारक नाहीत, परंतु सहंत असतात, एकदम कॉन्सन्ट्रेटेड म्हणतात त्यांना. सहंत म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड, ज्याच्यामध्ये जास्त संख्या असते. कशाची? आम्लाच्या रेणूची. उदाहरणार्थ बघा, आपण घरामध्ये आमटी केली, आमटी. आता आमटीमध्ये आपण काय केलं? मीठ थोडंसं टाकलं तर जास्त खारट लागणार नाही, बरोबर आहे ना? आमटी जास्त खारट लागणार नाही. आता बघा, आमटी खारट लागत नाहीये, परंतु आता मी काय म्हणलं की आपण 1-2 वाट्या आमटी केली, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलंय, अर्धा चमचा किंवा त्याच्यापेक्षा पण कमी टाकले, खारट लागणार नाही. तर लक्षात ठेवायचं, आमटी आता कशी आहे म्हणायची? विरळ आहे म्हणायची. कसली आहे? विरळ. आता मी काय म्हणतोय, 2 वाट्याच आमटी केली आणि तुम्ही मुठभर मीठ टाकलंय त्याच्यात. काय टाकलंय? मुठभर मीठ टाकलंय. आता काय होईल रे? आता खारट हू म्हणून लागणार आहे आणि जास्त खारट लागतंय, याचा अर्थ काय लक्षात ठेवायचं? सहंत आहे म्हणायचं त्याला. काय म्हणायचं? सहंत. लक्षात आलं का? सहंत आणि विरळ म्हणजे काय? सहंत म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये असणारी हे काय असते? म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला? त्या पदार्थाचं प्रमाण कसं असतं? जास्त असतं. म्हणजे आता आमटीमध्ये मिठाचं प्रमाण कसं होतं? जास्त होतं. मग मिठाचं प्रमाण जर जास्त असेल तर त्यावेळी त्याला काय म्हणणार आपण? सहंत म्हणणार. आणि जर मिठाचं प्रमाण कमी असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे? विरळ असं म्हणणार. बघा, हेच आपल्याला काय बघायला मिळतं? याच्यामध्ये बघायला मिळतं. बघा, इथं आपण काय काय सांगितलं? त्याच्यानंतर हे तुरट, कडवट चवीचे म्हणजेच काय मिळतात आपल्याला? स्पर्श कसा असतो? बुळबुळीत असतो. त्याला आपण काय म्हणतो? चुन्याची, त्याच्यामध्ये चुन्याची निवळी आली, खाण्याचा सोडा आला. खाण्याच्या सोड्याला काय म्हणतात रे? सोडियम बायकार्बोनेट, NaHCO3. आणि धुण्याचा सोडा म्हणजे काय तर Na2CO3. तर त्याच्यामध्ये हा, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतं? तर कॉस्टिक सोडा पण असतो, NaOH म्हणून पण असतो. काय असतो? कॉस्टिक सोडा, NaOH. NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड. तर लक्षात ठेवायचं, ह्या ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या तर ह्याला कॉस्टिक सोडा म्हणतात. कॉस्टिक सोडा, ठीक आहे, NaOH. मग हे आपल्याला जे पदार्थ मिळतात, हे पदार्थ कसे आहेत? तर लक्षात ठेवायचं, त्यांचे चव वेगळे आहेत आणि ते कसले असतात? आम्लारी असतात. आम्ल हे कसे असतात? ते चवीला आंबट आपल्याला बघायला मिळतात. आता याच्यामध्ये पुढला एक महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजेच काय? दर्शक. काय बघायला मिळतात? दर्शक. आता दर्शक कशासाठी? तर लक्षात ठेवायचं, कोण आम्ल आहे आणि कोण आम्लारी आहे हे सांगण्यासाठी आपल्याला दर्शक बघायला मिळतात. आम्ल आणि आम्लारींची ओळख करण्यासाठी आपल्याला दर्शक बघायला मिळतात. तर लक्षात ठेवायचं, तर जे पदार्थ आम्ल आणि आम्लारी, आम्लधर्मी नाहीत, ते रासायनिक दृष्ट्या कसे असतात रे? उदासीन. बघा, आम्लधर्मी किंवा आम्लारी धर्मी, आम्लारी धर्मी नसतात. ते कसे असतात रे? उदासीन. उदासीन बघायला मिळतात. कसे आहेत आपल्याला? उदासीन बघायला मिळतात. त्याच्यानंतर बघा, आपल्याला आम्ल आणि आम्लारींची ओळख करून देण्यासाठी जे पदार्थ येतात ना, त्यांना दर्शक म्हणतात. बघा, आम्ल व आम्लारीची ओळख करून देणारे पदार्थ. पदार्थ म्हणजे कोण असतात रे? दर्शक असतात. आता बघा, याच्यामध्ये
आम्ल आणि आम्लारीचं परीक्षण करण्यासाठी काय केलं जातं, जास्तीत जास्त वापरला जातो तो उदाहरणामध्ये दर्शक म्हणून वापरला जातो, त्याला लिटमस कागद म्हणतो आपण. लिटमस कागदाचा वापर केला जातो. मग लिटमस कागद जो आहे ना, तो आपल्याला काय करतो, तो कशापासून बनलेला असतो बघा, लायकेन म्हणजे दगडफुलापासून, दगडफुलाच्या रसापासून बनलेला असतो. लिटमस कागद हा कशापासून बनतो, लायकेन, तर म्हणजेच आपण काय म्हणतो, दगडफुल. दगडफुलाचा म्हणजे लायकेनचा काय असतो त्याच्यामध्ये, तर अर्क आपण म्हणतो, अर्क किंवा त्याला आपण रस म्हणू शकतो. ठीक आहे, अर्कापासून बनवतात. काय बनवतात, लिटमस कागद बनवतात. आता बघा, लिटमस कागद जो असतो, लिटमस कागद आपल्याला तांबडा आणि निळा रंगात असतो. कोणत्या रंगामध्ये येतो, तांबडा व निळा. बघा हे तुम्हाला माहित आहे. तर तांबडा ज्यावेळी लक्षात ठेवायचं, निळा लिटमस हा आम्लाजवळ येतो किंवा आम्लामध्ये आपण बुडवतो. निळा लिटमस आम्लामध्ये बुडवतो त्यावेळी तो काय होतो, लाल. आणि लक्षात ठेवा, लाल किंवा त्याला तांबडा म्हणू शकतो आपण. आणि तांबडा लिटमस ज्यावेळी आपण कशामध्ये, आम्लारीमध्ये बुडवतो त्यावेळी तो कसा होतो, निळा. आता एक गोष्ट आहे, निळा लिटमस जर आम्लारीत बुडवला तर तसाच राहतो. कसा राहतो, निळाच राहतो. आणि तांबडा लिटमस जर आम्लामध्ये बुडवला तर तसाच राहतो, म्हणजे कसा राहतो, तांबडाच राहतो. हे पण डोक्यात पाहिजे आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर बघा, आपल्याकडं आणि काही वेगवेगळे काय येतात, तर दर्शक येतात. त्याच्यामध्ये फिनॉलॅफ्थेलिन कोण येतं, फिनॉलॅफ्थॅलिन. बघा फिनॉलॅफ्थेलिन, त्याच्यानंतर मिथिल ऑरेंज. बघा फिनॉलॅफ्थेलिन, मिथिल ऑरेंज यासारखे आपल्याला काय मिळतात, मिथिल रेड पण आहे. अनेक येतं ते म्हणजे कोण, मिथिल रेड. असे आपल्याला दर्शक बघायला मिळतात. काय बघायला मिळतात, दर्शक बघायला मिळतात. काय बघायला मिळतात, दर्शक बघायला मिळतात. आता हे दर्शक जे आहेत ना, तर वेगवेगळे आपल्याला दर्शक बघायला मिळतात. त्याच्यामध्ये बघा, मिथिल ऑरेंज जर घेतला, कोण घेतला, मिथिल ऑरेंज. बघा मिथिल ऑरेंज जर तुम्ही कशामध्ये, मिथिल ऑरेंज हा आम्लामध्ये गुलाबी होतो. कसा होतो, आम्लामध्ये, हे डोक्यात राहायला पाहिजे आपल्याला, गुलाबी. कोणत्या रंगाचा होतो, आम्लामध्ये गुलाबी. बघा मिथिल ऑरेंज आम्लारीमध्ये पिवळा, आम्लारीमध्ये पिवळा, आम्लारीमध्ये कसा होतो, पिवळा. आता तुम्हाला प्रश्न कसा विचारतील बघा, मिथिल ऑरेंज एका पदार्थामध्ये टाकल्यानंतर मिथिल ऑरेंजचा रंग पिवळा होत असेल तर तो पदार्थ कोणत्या धर्माचा असेल. मग खाली लिहिलेलं असेल आम्ल धर्म, आम्लारी धर्म आणि काहीतरी वेगवेगळं असं दिलेलं असेल तर कोणता धर्म आहे ना, आम्लारी धर्म. लक्षात आलं का. किंवा उलटा प्रश्न कसा, मिथिल ऑरेंज आम्लारीमध्ये टाकल्यानंतर त्याचा रंग कोणता होतो, पिवळा. लक्षात आले का. असे प्रश्न आपल्याला काय करता येतील, तिथं बनवता येतील. त्याच्यानंतर बघा फिनॉलॅफ्थेलिन कोण आहे, फिनॉलॅफ्थेलिन आम्लामध्ये टाकलं. बघा फिनॉलॅफ्थेलिन आम्लामध्ये रंगहीन होतं. कसं असते, रंगहीन. आणि हेच जर आपण आम्लारीमध्ये टाकलं, आम्लारीमध्ये गुलाबी, आम्लारीमध्ये कसं होते, गुलाबी होतं. बघा या पद्धतीने आपल्याला हे बघायला मिळतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक आपल्याला बघायला मिळतात वैश्विक दर्शक. आता वैश्विक दर्शक काय असतात, तर लक्षात ठेवायचं, वैश्विक दर्शक हे आम्ल आणि आम्लारीच्या संपर्कात आल्यानंतर वेगवेगळे रंग बदल दाखवतात. काय करतात रे, आम्ल व आम्लारीच्या संपर्कात आल्यावर वेगवेगळे रंग बदल दाखवतात. वेगवेगळे रंग बदल दाखवतात. अर्थ काय रे, म्हणजे बघा
वैश्विक दर्शक कुणाला म्हणायचं? आम्लात टाकला की काहीतरी वेगळा रंग, आम्लारी टाकला की वेगळा रंग. मग मला सांगा वरचे ते वैश्विक दर्शक होऊ शकतात का? होतात. कारण मिथिल ऑरेंज जर आम्लात टाकलं की गुलाबी होते, आम्लारी टाकलं की पिवळं होते, म्हणजे रंग बदल व्हायला लागलाय. त्याच्यानंतर फिनॉलेफ्थेलिन जर आम्लात टाकलं तर काय होतं? रंगहीन होते, आणि आम्लारी टाकलं की काय होते? गुलाबी होते, म्हणजे रंग बदल व्हायला लागलाय. म्हटल्यानंतर हे दोन्ही पण काय आहेत सांगा? वैश्विक दर्शक आपल्याला वरचे आहेत ते काय आहेत? वैश्विक दर्शक आपल्याला बघायला मिळतात. बघा, आपल्याला हे दर्शक बघायला मिळतात, आणि हे दर्शक वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी काम करताना बघायला मिळतात. उदाहरणार्थ बघा, दुसरा आपल्याला जो मिळतो तो म्हणजे मिथिल रेड आहे. मिथिल रेड जो आहे तो मिथिल रेड आपल्याला कसा मिळतो बघा? आम्लात आम्लात त्याचा रंग तांबडा असतो, आणि आम्लारीमध्ये काय होतो? पिवळा होतो. बघा, कोण आहे? मिथिल रेड ना. मिथिल रेड इथंच लिहितो मी. आम्लामध्ये आम्लामध्ये कसा असणार आहे रे? तांबडा. आणि आम्लारीमध्ये काय होते रे? आम्लारीमध्ये पिवळा. बघा, या पद्धतीने आपल्याला काय मिळतं? मिथिल रेड. आता ह्या प्रत्येकाचे ना स्वतःचे मूळ रंग पण आहेत. उदाहरणार्थ बघा, आपल्याला लिटमस कागदाचा रंग कोणता येतो? निळा किंवा तांबडा येतो, बरोबर आहे. तसा फिनॉलेफ्थेलिनचा फिनॉलेफ्थेलिनचा रंग रंगहीन असतं, याला रंग नसतो. कुणाला? फिनॉलेफ्थेलिनला रंग नाही. त्यानंतर मिथिल ऑरेंजला नारंगी रंग असतो. ऑरेंज त्याच्या नावावरतीच आहे. काय मिळतं? नारंगी रंग आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर मिथिल रेड, त्याचं नावातच आहे काय? रेड, म्हणजे लाल रंग असतो. त्याचे मूळचे रंग आपल्याला या पद्धतीनं बघायला मिळतात. त्यानंतर आपण घरगुती पण दर्शक असतात. त्याच्यामध्ये हळद हळद हे काय आहे? चांगला दर्शक आपल्याला बघायला मिळतं. हळद हे वेगवेगळ्या ठिकाणी आम्लात टाकल्यानंतर त्याचा रंग बदलत असतो. त्या पद्धतीनं आपल्याला काय मिळतात? हे वेगवेगळे दर्शक बघायला मिळतात. बघा, थोडक्यात आपण काय काय बघितलं? परत एकदा आपण थोडंसं वरती येऊया. आम्ल आणि आम्लारी, त्याच्यामध्ये काही खाद्यपदार्थ असतात ते खाद्यपदार्थामध्ये जे आम्ल असतात त्यांना कसली आम्ल म्हणायची? नैसर्गिक आम्ल. नैसर्गिक आम्ल कसे असतात रे? सौम्य असतात. परंतु खनिज आम्ल कोणते येतात रे? सल्फ्युरिक आम्ल H2SO4, हायड्रोक्लोरिक आम्ल HCl, नायट्रिक आम्ल HNO3, ही तीव्र आम्ले असतात, आणि त्यांना काय म्हणतात? खनिज आम्ल. ही कशी असतात रे? हानिकारक असतात. त्याच्यानंतर बघा, काही पदार्थ तुरट कडवट चवीला, काही पदार्थ आंबट चवीला, असे वेगवेगळे चव असतात. जे तुरट असतात, कडवट असतात चवीला, आणि स्पर्शानं बुळबुळीत असतात ते आम्लारे असतात. कसे असतात? आम्लारे असतात. जे चवीला आंबट असतात ते काय असतात रे? आम्ल असतात. कसले असतात? आम्ल असतात. मग चुन्याची निवळी CaOH ट्वाइस, खाण्याचा सोडा NaHCO3, त्याच्यानंतर धुण्याचा सोडा Na2CO3, त्यानंतर कॉस्टिक सोडा NaOH, असे आपल्याला वेगवेगळे काय बघायला मिळतात? तर आम्लारी बघायला मिळतात. आता हे आम्ल आहे का आम्लारी आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला कशाची गरज लागते? दर्शकांची. दर्शक लक्षात ठेवायचं, आम्लधर्मी आणि आम्लारी धर्मी नसतात. ते कसे असतात रे? उदासीन असतात. आम्ल आणि आम्लारीची ओळख करून देणारे पदार्थ म्हणजे कोण रे? दर्शक. मग त्याच्यामध्ये लिटमस कागद आला. लिटमस कागद कशापासून रे? लायकेन चा आर्क, म्हणजेच काय? दगडफुलाचा आर्कापासून बनलेला आहे. तर लिटमस कागद हा दोन प्रकारच्या रंगाचा येतो, म्हणजे तांबडा आणि निळा. निळा लिटमस जर आम्लामध्ये टाकला तर लाल होतो. निळा लिटमस आम्लारीमध्ये टाकला तर कसा असतो? निळा होतो. त्यानंतर तांबडा लिटमस जर आपण आम्लामध्ये टाकला तर तांबडाच राहतो, आणि तांबडा लिटमस जर आम्लारीमध्ये टाकला तर कसा होतो? निळा झालेला बघायला मिळतो. त्यानंतर आपल्याला वेगळे दर्शक पण बघायला मिळतात. कोणते? फिनॉलेफ्थेलिन आहे, मिथिल ऑरेंज आहे, मिथिल रेड आहे. फिनॉलेफ्थेलिन रंगहीन असतं. मिथिल ऑरेंज हे नारंगी रंगाचं असतं. मिथिल रेड हे लाल रंगाचं असतं. मिथिल ऑरेंज, फिनॉलेफ्थेलिन जर तुम्ही आम्लामध्ये टाकलं तर रंगहीन, आम्लारीमध्ये टाकलं तर गुलाबी. त्यानंतर मिथिल ऑरेंज जर आम्लामध्ये टाकलं तर गुलाबी, आणि आम्लारीमध्ये टाकलं तर पिवळं. मिथिल रेड हे आम्लामध्ये टाकलं तर तांबडं आहे तसं राहतं, आणि आम्लारीमध्ये टाकलं तर पिवळं होतं. जे दर्शक किंवा जे दर्शक काय होतात रे? आम्ल आणि आम्लारीमध्ये वेगवेगळे रंग दाखवतात, त्यांना आपण काय म्हणतो? वैश्विक दर्शक. वरचे सगळे वैश्विक दर्शक आहेत ना? आहेत. वैश्विक दर्शक आपल्याला बघायला मिळतात. तर या पद्धतीने आपल्याला काय मिळतं? तर आम्ल आणि आम्लारी बद्दल काय ओळख करायची ते आपल्याला बघायला मिळतं. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिली गोष्ट आपण आता बघणार आहोत आम्ल. कशाचा विचार करणार आहोत? आम्लाचा विचार करणार आहोत. आम्ल, त्यालाच इंग्लिशमध्ये ऍसिड म्हणतो आपण. काय म्हणतो? ऍसिड. बघा, इंग्लिशमध्ये आपण ऍसिड म्हणतो. आता आम्ल कुणाला म्हणतात बघा? जे जे पदार्थ पाण्याच्या द्रावणात H+ आयन, म्हणजेच काय?
हायड्रोजन आयन बनवतात. काय म्हणतात बघा, जे पदार्थ पाण्याच्या द्रावणात द्रावणात हायड्रोजन आयन म्हणजेच काय रे, H प्लस आयन बनवतात ते आम्ल असतात. काय असतात? आम्ल. ते आपल्याला काय मिळतात? आम्ल बघायला मिळतात. उदाहरणार्थ बघा, एक उदाहरण इथं आपण घेऊया विचारात. तर उदाहरण कोणतं बघा, HCl जर तुम्ही पाण्यात टाकलं, इथं AQ लिहितात, ॲक्वियस म्हणजेच काय, पाण्यामधलं. ठीक आहे, बघा ॲक्वा म्हणजे पाणी, QUES ॲक्वियस म्हणजे काय बघायला मिळतं आपल्याला, तर पाण्यामधलं द्रावण. मग पाण्यामधलं HCl चं द्रावण जर घेतलं तर H प्लस आयन तयार होतात, ॲक्वियस, आणि Cl मायनस आयन तयार होतात, ॲक्वियस. बघा, H प्लस आयन आणि Cl मायनस आयन आपल्याला बघायला मिळतात. मग इथं कोण तयार झालं रे? H प्लस आयन ना. पाण्याच्या द्रावणात ज्याच्यापासून आपल्याला काय मिळतात रे? H प्लस आयन मिळतात, त्याला आपण काय म्हणतो? आम्ल. म्हणजे HCl काय सांगा? आम्ल आहे. आम्ल आहे. डोक्यात येते का? तर H प्लस आयन तयार करणार म्हणजे कोण असतात? आम्ल बघायला मिळतात. मग आता बघा, आम्लाची उदाहरणं कोणती आहेत? बरीचशी उदाहरणं आपण देऊ शकतो. म्हणजे एक म्हणजे काय, HCl झालं, त्याला हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणतो. आपण नावासह लिहूया इथं. काय तर हायड्रोक्लोरिक आम्ल. ठीक आहे. त्यानंतर बघा, HNO3 बघितलं, हे काय म्हणतात त्याला? H2SO4 बघितलं, हे काय म्हणतात त्याला? काय म्हणायचं? नायट्रिक आम्ल. काय म्हणतात? नायट्रिक आम्ल. आणि हे खालचं आहे ते सल्फ्युरिक आम्ल. त्यानंतर बघा, असे पण आम्ल आपल्याला बघायला मिळतात, बरेचसे असतात. H2CO3 काय तर H2CO3 याला कार्बोनिक आम्ल म्हणतात. काय म्हणलं जातं? कार्बोनिक आम्ल. बघा, कार्बोनिक आम्ल असं म्हणतात. तर त्याच्यानंतर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आपल्याला वेगवेगळी काय बघायला मिळतात? आम्ल बघायला मिळतात. आता कार्बोनिक आम्ल हे शीतपेयांमध्ये असतं. कशामध्ये वापरलं जातं? शीतपेयांमध्ये. थम्सअप वगैरे आपण जे पितो त्यामध्ये बघा बुडबुडे येतात, कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे असतात, लक्षात ठेवायचं. तर हे आपल्याला वेगवेगळे आम्ल बघायला मिळतात. आता बघा, याच्यामध्ये आणि आपल्याला वेगवेगळे पदार्थ जर घेतले तर त्या वेगवेगळ्या पदार्थामध्ये वेगवेगळे आम्ल आपल्याला बघायला मिळतात. मग आता पदार्थ कोणते आणि त्याच्यामध्ये असणारी आम्ल कोणती? ठीक आहे, असा आपण विचार करूया. पहिला पदार्थ आहे व्हिनेगर. काय म्हणतात? व्हिनेगर. आता ह्या व्हिनेगर मध्ये ऍसिटिक ऍसिड असतं. कोणतं? ऍसिटिक आम्ल आपण म्हणूया त्याला. काय म्हणायचं? ऍसिटिक आम्ल. कोणतं आम्ल? ऍसिटिक आम्ल. लक्षात ठेवायचं, व्हिनेगर मध्ये कोणतं असतं? ऍसिटिक आम्ल. व्हिनेगरचा वापर लोणची वगैरे काय करण्यासाठी, साठवून व्यवस्थित ठेवण्यासाठी, चांगली राहण्यासाठी व्हिनेगरचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये कोणतं आम्ल असतं? ऍसिटिक आम्ल. दुसरं येतं संत्री. आपण संत्री जी खातो त्याच्यामध्ये ऍस्कॉर्बिक आम्ल असतं. कोणतं? ऍस्कॉर्बिक आम्ल. कोणतं आम्ल येतं? ऍस्कॉर्बिक आम्ल बघायला मिळतं. संत्र्यामध्ये कोणतं आम्ल? ऍस्कॉर्बिक आम्ल. कोणतं? ऍस्कॉर्बिक आम्ल आपल्याला बघायला मिळतं. तिसरं येतं ते म्हणजे चिंचमध्ये टार्टारिक आम्ल असतं. टार्टारिक व्यवस्थित देतो मी. टार्टारिक आम्ल आपल्याला बघायला मिळतं. चौथं येतं ते म्हणजे टोमॅटो मध्ये ऑक्झॅलिक आम्ल असतं. कोणतं? ऑक्झॅलिक आम्ल. त्यानंतर पाचवं आपल्याला मिळतं दही. मगाशीच मी सांगितलं होतं लॅक्टिक आम्ल. बघा, दह्यामध्ये कोणतं येतं? लॅक्टिक आम्ल. त्यानंतर सहावं येतं लिंबू मध्ये सायट्रिक आम्ल असतं. कोणतं? सायट्रिक आम्ल.
आता ही लक्षात ठेवायला पाहिजे. कोणते पदार्थ आहेत रे? परत एकदा आपण रिपीट करूया. व्हिनेगर. व्हिनेगर मध्ये काय असते? ऍसिटिक आम्ल. संत्र्यामध्ये ऍस्कॉर्बिक आम्ल. चिंचेमध्ये टार्टारिक आम्ल. टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक आम्ल. दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल आणि लिंबूमध्ये सायट्रिक आम्ल. जोड्याजुळवासाठी आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा कोणताही पदार्थ देतील आणि त्या पदार्थामध्ये काय आहे ते सांगा म्हणून सांगितलं जाईल. काय काय आपल्याला मिळणार? व्हिनेगर मध्ये कोण असतं? ऍसिटिक आम्ल असतं. संत्र्यामध्ये काय असतं? ऍस्कॉर्बिक आम्ल असतं. चिंचेमध्ये काय असतं? टार्टारिक आम्ल असतं. टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक आम्ल असतं. दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल असतं. लिंबूमध्ये सायट्रिक आम्ल आपल्याला बघायला मिळतं. आता आम्लाचे आपल्याला गुणधर्म बघायचे. काय बघायचे? गुणधर्म. कशाचे गुणधर्म आपल्याला बघायला मिळतील? आम्लाचे गुणधर्म. आम्लाचे गुणधर्म. आता आम्लाचे गुणधर्म काय आहे? तर आम्लाचा पहिला गुणधर्म आपण इथं विचारात घेऊया. आता तुम्ही पण सांगाल आम्लाचा पहिला गुणधर्म कोणता रे? चव. चव कशी आहे? आंबट. चव कशी मिळते आपल्याला? आंबट चव येते. हा. दुसरा गुणधर्म, हे आम्ल म्हणजे याच्यामध्ये महत्वाचा आयन कोणता असतो रे? H+ म्हणजे कोण? हायड्रोजन आयन. हायड्रोजन आयन. बरोबर ना? पाण्यामध्ये काय तयार करतं? पाण्यामध्ये काय तयार करतं? इथं लिहिलेलं आहे. जे पदार्थ पाण्याच्या द्रावणात काय तयार करतात? हायड्रोजन आयन तयार करतात त्यांना काय म्हणतात? आम्ल असं म्हणतात. म्हणून बघा दुसरा आपण काय म्हणलं? याच्यामध्ये कोण असतं? H+ आयन असतात. ठीक आहे? H+ आयन असतात. त्यानंतर बघा आम्लाची धातूशी अभिक्रिया होऊन काय होतं? हायड्रोजनची निर्मिती होते. कशाची निर्मिती? धातू बरोबर अभिक्रिया होऊन कशाची निर्मिती होते? तर हायड्रोजन वायूची किंवा हायड्रोजनची निर्मिती होते. हायड्रोजन निर्मिती होते. बघा त्याच्यानंतर कार्बोनेटशी अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड वायू मुक्त होतो. कशाबरोबर क्रिया होऊन? कार्बोनेटशी अभिक्रिया होऊन कोण तयार होतं रे? कार्बन डायऑक्साइड म्हणजे CO2 वायू. आता कार्बोनेट कुठलं बघितलंय आपण वरती? नाही बघितलं? नाव काय बघितलीत? कार्बोनेट. कार्बोनेट आपण बघितलेली आहेत. कोणती कोणती कार्बोनेट बघितली? कार्बोनेट म्हणतोय मी. दाखवतो तुम्हाला कार्बोनेट बघितल्यात का नाही ते. जरासं थांबा जरासं. आपण कार्बोनेट कुठली बघितली? दिसतायत? सोडियम बायकार्बोनेट. त्यानंतर सोडियम कार्बोनेट आहेत का? ही कार्बोनेट आहेत आणि ह्यांच्याबरोबर ज्यावेळी क्रिया होते कुणाबरोबर? सोडियम कार्बोनेट असेल किंवा सोडियम बायकार्बोनेट असेल ह्यांच्याबरोबर ज्यावेळी क्रिया होते त्यावेळी काय तयार होतं रे? कार्बन डायऑक्साइड तयार होतो. कार्बोनेटशी अभिक्रिया कुणाची? आम्लाची अभिक्रिया कार्बोनेटशी झाली की काय तयार होतो? कार्बन डायऑक्साइड वायू मुक्त होतो. त्याच्यानंतर बघा आम्लामुळं निळा लिटमस कसा होतो? लाल होतो. हे काय आपल्याला माहित आहे. म्हणजे इथं हे 4 झालं, हे 5. निळा लिटमस लाल होतो. बघा या पद्धतीने आपल्याला काय बघायला मिळतात? आम्लाचे गुणधर्म बघायला मिळतात. काय काय आम्लाचे गुणधर्म सांगा बघू? आम्लाचे गुणधर्म, चव कशी असते? आंबट. त्यानंतर हायड्रोजन आयन तयार करतात. त्याच्यानंतर धातूबरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन निर्मिती होते. त्याच्यानंतर कार्बोनेटशी अभिक्रिया होऊन CO2 वायू मुक्त होतो आणि निळा लिटमस काय होतो?
लाल होतो. बघा या पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी मिळतात. आता ह्याचा आपल्याला मिळतात उपयोग. काय बघायला मिळतात? उपयोग. आता बघा याचे आपल्याला उपयोग काय काय आहेत तर खत निर्मिती. पहिला आपल्याला काय बघायला मिळतं तर याचा उपयोग आपण कशामध्ये करतोय तर पहिली म्हणजेच रासायनिक खतांच्या उत्पादनामध्ये. कशामध्ये? रासायनिक खते. ठीक आहे. रासायनिक खतांमध्ये निर्मितीमध्ये त्याचा उपयोग होतो. तेलाच्या शुद्धीकरण प्रक्रियेमध्ये. तेल शुद्धीकरण. कशामध्ये? तेल शुद्धीकरण. त्याच्यानंतर बघा औषधी द्रव्य. काय? औषधी द्रव्य. त्याच्यानंतर रंग. कशामध्ये? रंग. स्फोटक द्रव्य. स्फोटक द्रव्य. बघा स्फोटक द्रव्यामध्ये त्याचा वापर केला जातो. त्यानंतर बघा क्लोराईड क्षार बनवण्यासाठी. काय करण्यासाठी? क्लोराईड क्षार बनवण्यासाठी. हा. त्यानंतर चौथा आपल्याला उपयोग जो बघायला मिळतो बॅटरीतील म्हणजे विद्युत घटातील सल्फ्युरिक आम्ल. विरळ सल्फ्युरिक आम्ल. कशामध्ये? बॅटरीमध्ये. बॅटरी असतात माहितीये का? ट्रकाच्या मोठ्या मोठ्या बॅटऱ्या बघितल्या असाल तर त्या लक्षात ठेवा. काळ्या कलरच्या त्याच्यामध्ये विरळ सल्फ्युरिक आम्ल वापरलं जातं किंवा संहतपणे वापरलं तरी चालतं. काय प्रश्न येत नाही. त्यानंतर बघा पाणी जंतुविरहित करण्यासाठी. कशासाठी? पाणी जंतु विरहित करण्यासाठी. त्यानंतर बघा 6वं आपल्याला जे मिळतं कागदाच्या लगद्यापासून पांढरा शुभ्र कागद बनवण्यासाठी. लाकडाच्या लगद्यापासून. लाकडाच्या लगद्यापासून पांढरा कागद तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. बघा रासायनिक खतामध्ये उपयोग आहे तेल शुद्धीकरण, औषधी द्रव्य, रंग, स्फोटक द्रव्य, क्लोराईडचे क्षार बनवण्यासाठी, विरळ सल्फ्युरिक आम्ल कुठं वापरतात? बॅटरीमध्ये वापरलं जातं. पाणी जंतुविरहित करण्यासाठी. लाकडाच्या लगद्यापासून काय करायचंय? पांढरा कागद तयार करण्यासाठी कुणाचा वापर केला जातो? तर आम्लांचा वापर केला जातो. बघा अजून बरेचसे आहेत आपल्याला म्हणजेच आपल्या याच्यामध्ये जर विचारात घेतलं तर शरीरामध्ये सुद्धा काही आपल्याकडे काय बघायला मिळतात? आम्ल बघायला मिळतात. तर त्याला न्यूक्लिक ऍसिड असं पण म्हणतो आपण. अमिनो आम्ल. काय म्हणतात? अमिनो आम्ल. कुठे शब्द येऊन गेलाय? अमिनो आम्ल जे आहे आपल्या शरीरामध्ये आपल्या कुठं पेशींमध्ये वगैरे जिथं असतं तर लक्षात ठेवायचं डीएनए मध्ये असतं. कुठं असतं? डीएनए मध्ये आपल्याला काय मिळतं? अमिनो आम्लाची म्हणजेच अमिनो आम्ल. अनेक अमिनो आम्ल एकत्र येऊन प्रथिनं तयार होतात. काय तयार होतात? अनेक आम्ल एकत्र येऊन. कुठली आम्ल? अमिनो आम्ल. अनेक अमिनो आम्ल एकत्र येऊन काय तयार होतात? प्रथिनं तयार होतात. मग ही प्रथिनं तयार करण्यासाठी जी आम्ल वापरली जातात डीएनए मध्ये असतात त्यांना आपण काय म्हणतो? म्हणजे ती पण एक काय बघा आम्लच आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर पेशीमध्ये जे प्रोटीन वगैरे तयार होतं ते अमिनो आम्लापासून बनतं. मेदापासून आपल्याला काय मिळतं? मेदा आम्ले मिळतात. त्याला फॅटी ऍसिड्स म्हणतो आपण. तर असे वेगवेगळे आपल्याला गोष्टी बघायला मिळतात. ओके. तर बघा इथपर्यंत डोक्यात आलंय काय काय आपण बघितलंय. ठीक आहे. इथं आपण हे थांबवू.